आंबेडकरांचा विजय असो. विजय असो, विजय असो. सम्राट विजय असो, विजय असो. तथागत गौतम बुद्धाची करुणा असो. करुणा असो, करुणा असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो, विजय असो. बहुजन समाज पार्टीचा विजय असो. विजय असो, विजय असो. तथागत गौतम बुद्धाचा विजय असो. तथागत गौतम बुद्धाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बंदेजी प्रामुख्याने इथं उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्यानं पाहुणे म्हणून आपण ज्यांना निमंत्रित केलं ते या दीक्षाभूमीवर 40 वर्ष आधी भिक्षू म्हणून ज्यांनी 10 वर्ष घालवलं असे भिक्खू महेंद्र कौशल जे महाराष्ट्राचे महासंचालक म्हणून माहिती विभागातून निवृत्त झालेत आणि आंबेडकर थॉट्स पाली बुद्धी स्टडीमधले चांगले अभ्यासक आहेत. मी त्यांना विनंती करतो की आजच्या या प्रसंगी सम्राट अशोकांविषयी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. भिक्खू महेंद्र कौशलजी. आवाज येईल का? सम्राट अशोकावर बोलायचं म्हटलं की एक तर 2 तास लागतात सिस्टमॅटिक सगळं बोलायला. ते पण मी फक्त एकच मिनिट म्हणतो या प्रसंगी की बा आपण सम्राट अशोकानं तयार केलेलं रॉयल कॅपिटल हे आपण भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारतो. परंतु सम्राट अशोकाच्या जयंतीनिमित्त आपण सार्वजनिक सुट्टी देत नाही. उद्या रामनवमी आहे त्याची सुट्टी आहे. जे ऐतिहासिक पुरुष नाहीत त्यांच्या नावाने सुट्टी आहे. परंतु अशोकाच्या नावाने तर त्याच्यामध्ये थोडीशी वैचारिक मतभेदाचा तो भाग आहे. कारण अशोकाच्या पूर्वी जी काही इथे व्यवस्था होती त्या वैदिक व्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे हिंसा होती, विषमता होती, सगळं होतं. परंतु अशोकाने पहिल्यांदा यावर म्हणजे आघात केला आणि आजचं जे बिहार आहे बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यामध्ये लौरिया अरराज नावाचं ठिकाण आहे. तिथे अशोकानं तो स्तंभ काढून ठेवलेला आहे. त्या स्तंभावर अशोक असं म्हणतात की बा माझ्या राज्यामध्ये म्हणजे कायद्यापुढे सर्व समान आणि सर्वांना समान न्याय हे तत्त्व सगळी आणि ते अभिलेख आहे. ते राजाची आज्ञा आहे, अशोकाची आज्ञा आहे. तर ही बाब त्यावेळच्या व्यवस्थेला आणि आताच्या व्यवस्थेला देखील अशी खटकणारी बाब आहे. त्याच्यामुळे अशोकाला जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल तेवढं दाबण्याचा प्रयत्न आजही ह्या देशात केला जातो. आपण इंग्रजांचा आभार मानलं पाहिजे इंग्रज लोकांचं की त्यांनी अशोकाला पहिल्यांदा आपल्या संपूर्ण जगासमोर आणलं. जेम्स प्रिन्सेप नावाचे एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते जे बनारसच्या जसं आता नाशिकला नोट छापण्याचा कारखाना आहे त्या काळामध्ये म्हणजे इंग्रजांच्या काळात बनारसला होता. तर त्या बनारसच्या त्या कारखान्यामध्ये हा जेम्स प्रिन्सेप नोकरीला होता. त्यांनी पहिल्यांदा सम्राट अशोकाची जी लिपी तिला यांनी पण ब्राह्मी लिपी करून टाकली. ॲक्च्युली ती धम्मलिपी कारण स्वतः अशोकानं करून ठेवल्या की बा यंग धम्मलिपी. तर त्या धम्मलिपीचं वाचन त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला अशोक लक्षात आला. नाही तर अशोकाचं यांनी नामोनिशाण मिटवूनच टाकलं असतं. जर इंग्रज नसताना तर आपल्याला माहीतच झालं नसतं. कारण हा वैचारिक संघर्षाचा भाग आहे. तर अशा प्रकारे अशोक दुसरं अजून अशोकाचं काय होतं त्याच गिरणाच्या याच्यामध्ये त्यांनी आता हे जे संघर्ष सुरू आहे आपला इराण इराक काय काय हे सगळं इस्रायल वगैरे ह्या देशांशी आपले अत्यंत चांगले मैत्रीचे संबंध होते. त्याच्यात देखील गिरणारच्या लेखामध्ये सम्राट अशोकाने उल्लेख केलेला आहे. ग्रीस वगैरे हे संपूर्ण आता तुर्कस्तान आहे, सिरिया आहे, ह्या संपूर्ण देशामध्ये अशोकाने माणसाचे दवाखाने आणि पशूंच्या दवाखान्यासाठी त्यांनी तिथे मदत केलेली होती. म्हणजे आपलं इतके असं कॉर्डियल रिलेशन होत्या पश्चिम एशियाशी. ते सगळं ह्या सरकारने आता म्हणजे आता आपण बघतो युद्धाच्या निमित्तानं आता पेट्रोलही मिळत नाही आहे. ते सर्व आता सगळं म्हणजे अशोकाचं अशा प्रकारचं हे जे सर्वसमावेशक धोरण होतं त्या धोरणाला ह्या लोकांनी खिल्लार पाडण्याचं काम सातत्यानं केलं आहे, अजूनही करत आहेत. म्हणून तर ज्यांचं काही ऐतिहासिक प्रमाण नाही त्या लोकांच्या नावावर सुट्टी दिली जाते आणि ज्याचं जेवढं ऐतिहासिक काम आहे ज्यांची मुद्रा आपण स्वीकारतो आहे त्याला मात्र तुमच्या शब्दकोशात किंवा तुमच्या याच्यात कुठले स्थान नाही. ही परिस्थिती भीषण आहे, ही परिस्थिती वाईट आहे आणि ही परिस्थिती अशीच कायम राहणार आहे जोपर्यंत आपण म्हणजे असं ऑर्गनाईज काहीतरी करणार नाही तोपर्यंत. मी आताच म्हणालो त्याप्रमाणे अशोकावर सांगण्यासारखं खूप आहे. प्रिएम्बल जे आपलं कॉन्स्टिट्यूशनचं त्या प्रिएम्बलमध्ये
स्टेट पॉलिसी आहे त्याच्यामधल्या अनेक गोष्टी अशोकाच्या लेखामध्ये आहेत. अशा खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एखाद्या वेळी तुम्ही स्पेशल एक म्हणजे हे ठेवा, त्याच्यावर आपण सिस्टमॅटिक सगळं बोलू शकतो. तर ह्यानिमित्त आपण सर्व इथे आलो आणि सम्राट अशोकांना आपण अभिवादन केलं आणि 2 मिनिटांपर्यंत मला पण तर मी एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. आता जसं सांगितल्याप्रमाणे की अजून स्मारक समितीने म्हणजे अजूनही त्याला ओपन केलं नव्हतं किंवा सम्राट अशोकांच्या पुतळ्याला माल्यार्पण केलं नव्हतं. तर उद्याचं जे काल्पनिक सरांनी सांगितल्याप्रमाणे काल्पनिक जे पात्र आहे त्याची शासकीय सुट्टी आहे, पण जे ऐतिहासिक महापुरुष आहेत त्यांचा मात्र उल्लेख कुठे नाही. या निमित्ताने या प्रसंगी भंते जी यांना मी विनंती करतो की त्यांनी जयंतीच्या शुभेच्छा द्याव्या. आपण जयंतीच्या शुभेच्छा. आज समग्र उपस्थित दीक्षाभूमी दिसली पाहिजे थोडीशी बघा. DSPचे समग्र कार्यकर्ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण समाज जयंतीच्या या दिवशी आपण या दीक्षाभूमीवर पवित्र दीक्षाभूमीवर आपण कार्यक्रमाचं आयोजन जे केलेलं आहे. सम्राट अशोकाविषयी यापूर्वी आपल्याला सांगितलेलंच आहे आणि सम्राट अशोकाचा फार मोठा इतिहास आहे की ज्याच्यामुळे आज समग्र विश्वामध्ये जगामध्ये बुद्धिजम पसरलेला आहे आणि सम्राट अशोकामुळे विश्वामध्ये बुद्धिजम असल्यामुळे बाबासाहेबाला परत या देशातील राज झालेल्या धर्माला पुनर्स्थापना करता आली आणि तेव्हापासून या देशामध्ये आपण बौद्ध धर्म पद्धतीने परत आपलं जीवन जगत आहोत. तर आजच्या प्रसंगाने फार मोठा त्यांचा सम्राट अशोकाचा जो विचार आहे त्याला आपल्याला पुढे नेण्यासाठी आणि जगामध्ये बुद्ध शासन निर्माण करण्यासाठी सम्राट अशोक यांचा जो विचार आहे बौद्ध जनांनी आपल्यामध्ये वाढवावा आणि बौद्ध धर्मासाठी आपण श्रम वेळ धन ज्या पद्धतीने आपल्याला कार्य करता येते त्या पद्धतीने आपण कार्य करून बाबासाहेबांनी या देशामध्ये बौद्ध धर्मात दीक्षा घेतल्यानंतर त्यांचं स्वप्न होतं पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी मी सर्वांना मंगलकामना करतो. संपमंगल. त्यानंतर आमचे विद्यार्थी नेते आशिषजी पूजेले यांना विनंती आहे की त्यांनी 2 मिनिट सर्वांना जय भीम. सम्राट अशोक जयंतीची आज शुभेच्छा देतो. पण मला असं वाटतं की आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्याला जी काही आता जी सम्राट अशोकांचा जो इतिहास जमा झालेला आहे तो इतिहास आम्हाला संपूर्ण भारतात पसरवण्याचे आपले कार्य असले पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण पुढील वाटचाल करू. या नाही काही आपण भारतभर तर आपण जाऊ शकणार नाही, पण नागपुरामध्ये आपण असं काहीतरी एक येणाऱ्या सम्राट अशोकांच्या जयंतीनिमित्त एक असा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचा मनात ठेवू की जेणेकरून लोकांना या दिनाचं औचित्य काय महत्त्व काय कळलं पाहिजे. या दृष्टीने आपण पुढील पथसंचलन करू. या प्रसंगी मी असा आशावाद व्यक्त करतो आणि धन्यवाद आशिष. कारण 2,500 वर्षानंतर आपण दीक्षाभूमीवर स्पेशली बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे हा असूनही दीक्षाभूमीवर याचं आयोजन करण्यामागचा उद्देशच नेमका हा होता की 2,500 वर्षानंतर बुद्धाचा जो विचार आहे तो जिवंत करण्याचं काम आणि पसरवण्याचं काम, ज्याला पहिला आपण धम्मचक्र प्रवर्तन नव्हे तर नंतर अनुवर्तन आपण त्याला संबोधतो, हे या ठिकाणी झालं. म्हणून इथूनच सम्राट अशोक हे स्वर्णयुग निर्माण करणारे होते आणि म्हणून आपण ज्या मान्यवर कांशीरामजी साहेबांना मानतो, मान्यवर कांशीराम साहेबांना सम्राट अशोकाचं युग हवं होतं आणि त्यांचे आपण अनुयायी आहोत. म्हणून या ठिकाणून हा संदेश भारतभर जावा हा उद्देश ठेवून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी या प्रसंगी या निमित्तानं नागपूर शहर बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष अनिकेतजी कुत्तरमारे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी या कार्यक्रमाचा समारोप करावा. जय भीम. धम्मनायक सम्राट अशोक यांनी या जगात बुद्ध धर्माची ओळख पटवून दिली. तथागत भगवान गौतम बुद्धानंतर दुसरं जे रिव्होल्युशन जे घडवलं सम्राट अशोकांनी घडवलं. असे महान राजे ज्यांनी
माणसाचंच नाही तर जनावरांसाठी सुद्धा दवाखाने सुरू केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्यांनी झाडाची लावण्याची जी संकल्पना मांडली ती आज संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. असे महान राजे, त्या महान राजाच्या जयंतीनिमित्त आपण आज ऐतिहासिक दीक्षाभूमीला जमा झालेलो आहे. बहुजन समाज पार्टी, संपूर्ण बहुजन समाज पार्टीने हा एक ऐतिहासिक असा कार्यक्रम या ठिकाणी छोटा असो का ना, पण मोठ्या प्रमाणात आपण पुढे करूया. त्याचप्रमाणे आपण उद्या देखील सम्राट अशोक चौक या ठिकाणी मोठं बॅनर डिस्प्ले सकाळी 10 वाजता करणार आहोत. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित करावे आणि आपण जमलेले सगळे बहुजन समाज पार्टीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्य बनतेजी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाले. आपण सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम ताईंनी शुभेच्छा द्यावा. सॉरी ताई शुभेच्छा म्हणतात त्या जयंतीच्या. ताई आहेत. सगळ्यांना जय भीम. आज प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांची जयंती आहे. परंतु या देशामध्ये आपल्या देशाचा जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते अशोक राजांचं होतं चिन्ह ते आहे. परंतु या देशामध्ये शोकांतिका ही आहे की या देशाचे सातबाराच हा अशोक राजाच्या नावावर आहे. कारण की जिथे जिथं उत्खनन होते तिथं अशोक राजाचे ते शिलालेख मिळतात आणि त्याच्यामध्ये जसं आपल्या बिल्डिंगचं असते की आपण एखादा जागा घेतो, घर बांधतो, त्याची रजिस्ट्री असते, त्या पद्धतीने अशोक राजाचं हे उत्खनन केल्यानंतर त्यांच्या नावाने इथे एक प्रकारचं ते त्यांचं नाव आणि त्यांचा हे देश असल्यासारखं आहे. तरी या देशामध्ये अशोक राजाच्या नावाने सुट्टी दिल्या जात नाही, त्याची जयंती केल्या जात नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. परंतु बहुजन समाज पार्टी मागच्या वेळेपासून या दीक्षाभूमीला हा कार्यक्रम आपण नेहमी करत असतो. मान्यवर कांशीरामजी जेव्हा त्यांनी अभ्यास केला बाबासाहेबांचा तर त्यांना आढळलं की ते भीमा कोरेगाव जो आहे, बाबासाहेब गेल्यानंतर त्याला कोणी भेट देत नव्हतं. परंतु मान्यवर कांशीरामजींनी आपले कार्यकर्ते घेऊन जाऊन तिथे त्यांनी त्यांनी ती प्रथा सुरू केली. तिथे दर 1 जानेवारीला जाऊन मानवंदना द्यायचं. ती प्रथा आज एवढी मोठी झाली की साऱ्या भारतामध्ये काही जगामध्ये त्याचं पुन्हा की नाही बाबासाहेबांनी इथे जाऊन वंदन करायचे. तर जे लोक विसरले होते ते परत सुरू झाले. तसंच महूला सुद्धा मान्यवर कांशीराम साहेबांनी तिथं फार मोठे लोक कार्यकर्त्यांना पाठवून एक प्रकारचा तिथं मेळावा आणि ते जे सुरू केलं ते आज ते पण एक मोठ्या प्रमाणात उदयास आलं. तसंच बहुजन समाज पार्टीतर्फे सुद्धा प्रियदर्शी अशोक राजांचं हे जयंतीचं जे औचित्य साधून अशोक राजांचं जे लिटरेचर आहे आणि जे काही कार्य आहे ते देशभरपर्यंत त्यांनी पसरवावं कार्यकर्त्यांनी आणि सगळ्यांनी. आणि ह्याला बौद्ध समाज, इथला भारतीय नागरिक याच्यामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात उद्या जयंतीसुद्धा सम्राट अशोकांची साजरी होईल. आणि या दिवसाला मी सम्राट अशोकांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते. हो, अष्टमी आहे. प्रियदर्शी सम्राट अशोकांचा, प्रियदर्शी सम्राट अशोकांचा, तथागत बुद्धाची करुणा असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बहुजन समाज पार्टीचा विजय असो. एक दादा एक लांबून